मराठा आरक्षणासाठी 16 तारखेला खास अधिवेशन. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार अंतिम शिक्कामोर्तब. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी वारंवार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर 16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलविण्याचा राज्य सरकारचा निर्णय जवळजवळ निश्चित झाला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्यावे ही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी आंतरवाली सराटी ते मुंबई असा महामोर्चाही काढला होता. त्यानंतर कुणबी नोंदी आढळलेल्या मराठा व्यक्तींच्या सगळे सोयऱ्यांना पितृसत्ताक कुटुंब पद्धतीनुसार कुणबी दाखले देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली होती. तशी अधिसूचनाही प्रसिद्ध झाली आहे. मात्र राज्य सरकारकडून अध्यादेश न निघाल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशन घेण्याबाबत निर्णय घेत आहे. मनोज जरांगे पाटील यांचा तपासणीसाठी नकार. सरकारने दिलेल्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे शनिवारपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. रविवारी त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस होता. जरांगे पाटीलांनी उपचार घेण्यास नकार दिला. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांच्या पथकाला आल्यापावली परतावे लागले. जरांगे पाटील यांचे हे चौथे उपोषण असून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधवांसह विविध संघटना आंतरवाली सराटीत येत आहेत. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या दुसरे दिवशी वेगवेगळ्या भागातील 40 PhDचे विद्यार्थी आले असून मागच्या 18 महिन्यांपासून फेलोशिप न मिळाल्याने सारथीचे विद्यार्थीही जरांगे पाटील यांच्यासोबत आंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. काही दिवसांपूर्वी सारथीच्या विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती. मात्र त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडणार. 16 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडून तो स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. तसेच आरक्षणाबाबतचे विधेयकही मांडले जाण्याची शक्यता आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.